दीप हो मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आपण प्रगणक म्हणून जनगणना 2027चं काम करत आहोत. आपला टप्पा जो आहे तो आजपासून सुरू होत आहे. जनगणनेचा पहिला टप्पा. या टप्प्यामध्ये पहिल्या 3 दिवसात आपल्याला आपला नजरी नकाशा जो काही भाग आपल्याला आला असेल जनगणनेचा त्याचा काढायचा आहे. आपल्या ॲपवरती आपण ॲप ओपन केल्यानंतर डाव्या हाताकडे वर ज्या 3 रेषा आहेत त्या 3 रेषेला क्लिक केल्यानंतर आपल्याला जो नकाशा आहे, तो नकाशा PDF स्वरूपामध्ये मिळेल. तो PDF ओपन केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट आपल्याला काढून घ्यायचा आहे किंवा आपल्याला आपला नेमणूक आदेश जो मिळालेला आहे, त्यासोबत सुद्धा हा नकाशा दिलेला आहे. त्याचा फोटो काढून आपल्याला क्रॉप करायचा आहे. क्रॉप करताना फक्त हा नकाशाच आपल्याला ठेवायचा आहे. आपल्या हँडसेटमध्ये जी काही सुविधा असेल त्या सुविधेनुसार आपल्याला हा नकाशा क्रॉप करून घ्यायचा आहे. जसं की मी हा नकाशा अशा पद्धतीने क्रॉप करून घेतलेला आहे. आता हा नकाशा क्रॉप करून झाल्यानंतर आपण अगदी Googleच्या साहाय्याने सहज सोप्या पद्धतीने कुठलंही ॲप न घेता याचा नजरी नकाशा तयार करू शकतो. अंतर्गतचे रस्ते वगैरे आपण करू शकतो. एआयच्या साहाय्याने करणार आहोत आपण. आणि एआयला आपल्याला एक प्रॉम्प्ट द्यावा लागतो, सूचना द्यावी लागते. हा प्रॉम्प्ट जो आहे तो अशा पद्धतीने लिहिलेला आहे. अपलोड केलेल्या लेआउट नकाशाच्या इमेजमधून एक स्वच्छ काळा-पांढरा हाताने काढल्यासारखा दिसणारा लेआउट मॅप तयार करा. फक्त ठिपक्यांच्या ऑब्लिक सीमारेषेच्या आत असलेला भाग घ्या आणि त्या सीमारेषेच्या आत असलेले फक्त रस्ते, गल्लीबोळ, मार्ग आणि त्यांची जोड दाखवा. सीमारेषेच्या बाहेर काहीही दाखवू नका. सर्व सॅटेलाईट इमेज, शेतं, इमारती, लेबल्स, नंबर, लिजेंड, होकायंत्र, लोगो, खुणा, आयकॉन्स, रंग, शेडिंग आणि मजकूर काढून टाका. रस्त्याची जागा, वळणे, चौक, दिशा आणि जोडणी मूळ इमेजप्रमाणे तंतोतंत ठेवा. ठिपक्यांची ऑब्लिक फ्रीहँड सीमारेषा तशीच ठेवा आणि रस्त्यांसाठी स्वच्छ फ्रीहँड सर्वे शैलीतील रेषा वापरा. पार्श्वभूमी पूर्ण पांढरी असावी आणि फक्त पातळ काळ्या किंवा राखाडी रेषा असाव्यात. रचना पुन्हा डिझाइन किंवा सोपी करू नका. अंतिम आउटपुट खराखुरा हाताने काढलेल्या सर्वे लेआउट मॅप वाटला पाहिजे. कोणताही रस्ता सीमारेषेच्या बाहेर जाणार नाही याची खात्री करा आणि संपूर्ण नकाशा कॅनव्हासमध्ये स्वच्छ मार्जिनसह योग्य प्रकारे मध्यभागी ठेवा. उच्च रिझोल्यूशनमध्ये जनरेट करा. आपल्याला जर यात काही बदल करायचा असेल तर तो आपण करू शकतो. ज्या गोष्टी तुम्हाला आवश्यक वाटत असतील त्या किंवा काही गोष्टी ॲडसुद्धा करू शकतो. हा प्रॉम्प्ट आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर Chromeवरती यायचं आहे. जर Chromeवरती आपण साइन इन झालेला असाल, तर एआय मोड दिसतंय त्या एआय मोडवरती क्लिक करून आपण हे काम करू शकतो किंवा Googleला तर आपण साइन इन असतोच. त्यामुळे इथे Googleला हे जे चिन्ह दिसतंय मॅग्निफाइंग ग्लास आणि तिथे स्टारसारखं, तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे. हे Googleचं एआय टूल आहे. आता इथे आस्क एनिथिंग दिसते बघा. तिथे आपण आपला जो प्रॉम्प्ट आहे तो आपल्याला पेस्ट करायचा आहे. पण त्याआधी आपल्याला तो नकाशा जो आहे तो नकाशा आधी अपलोड करायचा आहे आणि तो नकाशा अपलोड करण्यासाठी इथे जे आस्क एनिथिंगच्या खाली प्लसचं जे चिन्ह आहे, बेरजेचं चिन्ह आपल्याला दिसतंय, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपली गॅलरी दिसते. गॅलरी आपल्याला ओपन करायची. आपला जो नकाशा आहे तो त्या गॅलरीमध्ये आहे. इथे क्लिक केल्यानंतर त्या नकाशाला इथे क्लिक करायचं आहे, डन करायचं आहे. त्यानंतर आता आस्क एनिथिंगमध्ये इथं आपण कॉपी केलेला जो प्रॉम्प्ट आहे तो आलेला आहे. त्याला इथे पेस्ट करायचं आहे किंवा जिथं आस्क एनिथिंग विचारतंय तिथं थोडा वेळ दाबून धरल्यानंतर पेस्ट हा शब्द येईल त्याला क्लिक करून आपला प्रॉम्प्ट इथे आपल्याला पेस्ट करायचा आहे. त्यानंतर उजव्या हाताकडे इथे आता निळ्या गोलमध्ये बाण दिसतोय. वर चिन्ह आहे बाणाचं. त्या निळ्या गोलला आपल्याला क्लिक करायचं आहे. आपला प्रॉम्प्ट जो आहे आणि नकाशा आहे तो पेस्ट झालेला आहे आणि इथे आपला तो लेआउट काढण्याचं काम आता एआय इमेज करत आहे. थोडा वेळ घेईल, मात्र 2 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला आपला जो कच्चा नकाशा आहे, तो इथे मिळणार आहे आणि यातून आपलं बरचसं काम जे आहे ते हलकं होणार आहे. एक आपल्या नकाशाची रूपरेषा आपल्याला इथे कळून येणार आहे, दिसून येणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा नकाशा इथे प्राप्त झालेला आहे. तर हा जो नकाशा आहे तो इथे आपण स्क्रॉल केल्यानंतर इथे डाउनलोड आणि शेअर हे दोन्ही ऑप्शन आहेत. डाउनलोडही करू शकतो आणि शेअरसुद्धा करू शकतो.
तर अशा पद्धतीने आपण हा नकाशा Google एआयच्या मदतीने मिळवू शकतो. तर छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.